आमचं दुकान इकडे केला ब्रदर्स मेवावाला 1927 पासनं म्हणजे गेल्या 98 वर्षापासनं रविवार पेठेत रांका ज्वेलरीच्या बाजूला स्थित आहे। आम्ही चौथी पिढी आहोत जे या व्यवसायात कार्यरत आहोत। खास दिवाळीसाठी आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्सचे पण बरेच व्हरायटी आणि ऑप्शन्स आहेत। फक्त 200 रुपयाला हा ड्रायफ्रूट बॉक्स आहे। कस्टमाइजचा ऑप्शन आहे। 150 ग्रॅम असे त्याच्यात 2 ड्रायफ्रूटचे जार्स बसतात। कव्हरिंग घेऊन की तुम्हाला घरपोच सुद्धा हवी तेवढी क्वांटिटी पुण्याच्या बाहेर सुद्धा डिलिव्हरी तुम्हाला होऊन जाईल। आपल्याकडे सुपर मिक्स आहे। क्लासिकल ड्रायफ्रूट मिक्स हवे तर हा एक आपला ऑप्शन आहे। हा नैवेद्य मिक्स आहे। या प्रकारे तुम्ही बघू शकता ही कॉफी आल्मंड आहे। आतनं रोस्टेड मोठी अख्खी आल्मंड आहे। ही रसमलाई बदाम तर आत रोस्टेड बदाम आहे। आणि चांगला अक्रोड कसा ओळखायचा हा जो तेल निघतो हा आपला मेन म्हणजे ओमेगा 3 ऑइल आणि काजू थोडासा येलो टोन मध्ये पाहिजे तो आहे हा मामरा बदाम। मामरामध्ये अशी खण येत असेल तर हा ओरिजिनल मामरा आहे। अफगाण किसमिस ही दिसायला थोडी अशी थोडी सुरकती त्याच्यावर आली पाहिजे। दुबई सारखी खजूर आम्हाला पुण्यात मिळत नाही तर तुम्ही रविवार पेठेत केला ब्रदर्स मध्ये याल डेफिनेटली दुबई सारखी खजूर बरेच ऑप्शन्स मिळतील। हे स्टार फुल किंवा बादल फुल स्टार एनिस म्हणतात। प्युअर आपलं केरलियन इंडियन माल मला मिळेल। अशा प्रकारची लवंग दिसली पाहिजे थोडी चॉकलेटी ब्राऊन। हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी, मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे। पुण्यातील केला ब्रदर्स यांच्या शॉपमध्ये हे शॉप आहे पुण्यातील रविवार पेठेमध्ये रांका ज्वेलर्सच्या एकदम बाजूला मंडई मेट्रो स्टेशनपासून फक्त 300 मीटर अंतरावर हे दुकान आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ड्रायफ्रूट्स आणि मसाले या ठिकाणी होलसेल भावामध्ये खरेदी करता येतील। हे जे शॉप आहे गेल्या 98 वर्षाची यांची परंपरा आहे। या व्यवसायामध्ये चौथी पिढी या व्यवसायामध्ये आहे। तर यांच्याकडे तुम्हाला उत्तम दर्जाचे प्युअर होलसेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आणि मसाले खरेदी करता येणार आहेत। आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळी निमित्त यांच्याकडे ड्रायफ्रूट्समध्ये बरेचसे गिफ्ट हॅम्पर पण आलेले आहेत, ते सुद्धा आपण पुढे एक्सप्लोअर करणार आहोत। चला नमस्कार, हे केला ब्रदर्स मेवाला दुकान आहे। हे रविवार पेठेत पुणे इथे 1927 पासून म्हणजे गेल्या 98 वर्षांपासून इथे स्थित आहे। आम्ही चौथी पिढी आहोत जे या व्यवसायात कार्यरत आहोत। इथे आपण दर्जेदार सुकामेवा अक्षरशः उत्तम क्वालिटीचा सुकामेवा गेल्या 98 वर्षापासून इथे आपण सेवा करत आहोत आणि आपले कस्टमर सुद्धा हे 3-3, 4-4 पिढ्यांपासून इथे येत आहेत। सुकामेवा सोडून आपल्याकडे निवडक मसाले चे पण सर्व पदार्थ मिळतात। शिवाय डिंक लाडू बनवण्याकरिता जे काय घटक पदार्थ आहेत ते सुद्धा उत्तम दर्जाचे आपल्याकडे मिळतात। तयार डिंक लाडू सुद्धा मिळतात आणि आपली घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। अच्छा, म्हणजे ऑनलाईन सर्व्हिस आहे? येस, आपली ऑनलाईन होम टू होम सर्व्हिस दुकानातले सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळतील। आता दिवाळी आलेली आहे तर मग दिवाळी निमित्त काय दाखवताय? आता दिवाळी आणि हिवाळा म्हटलं की ड्रायफ्रुट्स लागतात, आम्हाला तुमच्याकडे ड्रायफ्रुट्सच्या व्हरायटी बघायला नक्की आवडेल। येस, दिवाळी म्हणले की आपल्याकडे प्रथाच आहे की हॅम्पर्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स देणे। आता तुम्हाला दिवाळीसाठी जे आमच्याकडे विशेष ड्रायफ्रुटचे वेगवेगळे मिक्सेस आहेत ते 1 बाय 1 दाखवतो आता। तर पहिले हा एक आपल्याकडे सुपर मिक्स आहे। ह्याच्यात सगळ्या टाईपचे ड्रायफ्रुट्स, क्रॅनबेरीज, होल बदाम, हेझलनट, पिकन नट असं सगळं मिक्स आहे। तर तुम्ही हा डायरेक्ट देऊ शकता। वेगवेगळे ड्रायफ्रूट काही लोकांना खाल्लं जात नाही तर हे मिक्स मध्ये तुम्ही डायरेक्ट हे डायबेटिक पेशंट पण खाऊ शकतात आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं सॉल्ट किंवा मीठ किंवा साखर काहीच रोस्टेड नाही आहे, प्लेन ड्राय असे मिक्स नट्स आहेत। खूपच छान क्वालिटी, तर दिसायला एकदम बेस्ट दिसते। तुम्ही इथे बघू शकताय असे रसरशीत आहेत सगळे ड्रायफ्रूट आणि तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी ड्रायफ्रूट मिक्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। काही लोक याला सकाळी ब्रेकफास्टच्या सोबत ऑफिसला जाताना किंवा जिमला जाताना, स्पोर्ट्सला, मुलांना शाळेत पाठवता डब्यात एक छोटा डबा, वेगळी भूक लागते त्यांना, येस ट्रॅव्हल मध्ये सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे की डायरेक्ट थोडंसं तुम्ही खाल्लं तरी तुमच्या बॉडीला भरपूर न्यूट्रिशन मिळून जातो। राईट, हा अजून एक आपला नवीन प्रोडक्ट आहे, हा एक ट्रेल मिक्स। ह्याच्यात सगळे ड्रायफ्रूट, सीड, नट मिक्स आहे आणि गुळात रोस्टेड आहे, सेंद्रिय गुळात, ऑर्गॅनिक जॅगरीमध्ये। सो मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा हा खूप चांगला ऑप्शन आहे वेगवेगळे ड्रायफ्रूट न खाता
तुम्ही डायरेक्ट पंपकिन सीड, सनफ्लावर सीड, बदाम आहे याच्यात, क्रॅनबेरी आहे आणि गुळात रोस्टेड आहे. ओके, म्हणजे गुळ असल्यामुळे परत आणखी हेल्दी. येस येस, याच्यात साखर नाही, मध नाही, काय नाही, याच्यात फक्त सेंद्रिय गुळ आहे. आणि हे किती ड्युरेशन आहे याचं मग टिकण्यासाठी? हा निवांत 6 महिने हा खराब होत नाही, कारण हा रोस्टेड आहे ऑलरेडी. ओके, हा 6 महिने खराब होत स्टोअर कसं करायचं हे फ्रीज मध्ये? नाही, तुम्ही बाहेर ठेवू शकता, याला काही प्रॉब्लेम नाही. ग्लास जार मध्ये किंवा एअरटाईट कंटेनर मध्ये हे ड्रायफ्रूट ठेवले तरी खराब होणार नाही. ओके, म्हणजे एवढे क्वालिटीचे आहेत, सगळे बेस्ट रोस्टेड आहेत त्यामुळे. अजून एक आपल्याकडे एक ऑप्शन आहे. काही लोकांना फक्त गुळ मध्ये किंवा गोड नको किंवा जास्त खारट नको, तिखट नको, प्लेन मध्ये क्लासिकल ड्रायफ्रूट मिक्स हवे, तर हा एक आपला ऑप्शन आहे. हा नैवेद्य मिक्स आहे. याच्यात सगळे अंजीर आहे, खारीक आहे, बदाम आहे, काळा मनुका आहे, काजू आहे, हे सगळे पंचमेवा मिक्स हा एक चांगला देऊ शकता तुम्ही. तुम्ही बघू शकता याच्यात कटिंग क्वालिटी सगळं एकदम उत्तम दर्जाचं आपण वापरतो. खारीक म्हणलात तरी सॉफ्टनेस आहे, अंजीर म्हणलात तरी एकदम सॉफ्ट क्वालिटीचा आपण वापरतो. जर्दाळू आहे, सगळे पंचमेवा मिक्स आहे. तुम्ही नैवेद्य म्हणून खाऊ शकता, डेली रेग्युलर मध्ये खाऊ शकता. अगदी पारंपरिक प्रकार आहे. येस येस, मस्त. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय पाहिजे तेवढं क्वांटिटी मिळेल. होलसेल मध्ये करता का फक्त रिटेल मध्ये? दोन्ही करतो आपण. आपल्याकडे रिटेल पण आहे आणि होलसेल सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे रेट वेगवेगळे असतील. दिवाळीसाठी तर वेगळे ड्रायफ्रुट्सच आहेत, पण त्यासोबत आमच्याकडे काही रोस्टेड आल्मंड आहे जे वेगळ्या पद्धतीने म्हणजे कोटिंग आहे. म्हणजे या प्रकारे तुम्ही बघू शकता, ही कॉफी आल्मंड आहे. येस येस, आत रोस्टेड आल्मंड आहे आणि पण वरनं त्याला कॉफीची कोटिंग आहे. तुम्ही ट्राय करून खाऊ शकता मॅडम. चॉकलेट फ्लेवर पण आहे. येस, आणि आतनं रोस्टेड मोठी अख्खी आल्मंड आहे. बरेच वेळा गिफ्टिंग मध्ये किंवा युनिक वेळ तुम्हाला यंग लोकांना किंवा मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही या प्रकारे देऊ शकता त्यांना ड्रायफ्रूट. त्याचमध्ये अजून एक आपल्याकडे यावेळी दिवाळीसाठी पण स्पेशल काढली आहे, की रसमलाई बदाम. तर ह्याच्यात बदाम आहे आतनं आणि वरनं त्याला रसमलाई सारखं मलाई कोटिंग आहे आणि गुलाबची पाकळी, पेटल सगळे या प्रकारे त्याच्यात. तर आतनं अशी रोस्टेड आल्मंड आहे आणि बाहेर त्याला मलाई कोटिंग, रोज पेटल्स वगैरे असे लावलेले. म्हणजे येस येस, आणि एकदम तोंडात घातलं की तुम्हाला एकदम असं मेल्टेड रसमलाई खाल्ल्यासारखं वाटेल. आणि आतनं तुम्ही बघाल, एक मी इथे दाखवतो तुम्हाला कट करून. तर आत रोस्टेड बदाम आहे, तुम्ही बघू शकता. मॅजिक आहे एकदम जी याच्यात आहे. येस, त्याला अशी कोटिंग. याच्यात आपल्याकडे रसमलाई, चॉकलेट, कॉफी, ओरिओ बिस्किट सारखी, कुल्फी, असे वेगळे वेगळे त्याच्यात फ्लेवर्ड आल्मंड्स आहेत जे तुम्ही दिवाळीसाठी नक्कीच हॅम्पर मध्ये कन्सिडर करू शकता. पण देऊ शकतो आणि 12ही महिने लहान मुलांना चॉकलेट ऐवजी आपण हे देऊ शकतो. येस 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 येस. आपल्याकडे तसं अक्रोड मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक आहे जो आपला काश्मीरी अक्रोड म्हणतो आपण एकदम उत्तम क्वालिटीचा आहे. हा जास्त कडवट लागत नाही, काही नाही. तर हा काश्मीरी अक्रोड आहे चांगला. आणि हा नीट ओळखायचा असेल तर एक छोटासा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे आणि हा 2 बोटांमध्ये दाबायचा आहे. हा जो तेल निघतो तर हा आपला मेन म्हणजे ओमेगा 3 ऑइल. हा आपल्या स्पायनल कॉर्डसाठी, आपल्या ब्रेन फंक्शनसाठी खूप चांगला लहान मुलांना सुद्धा दिला पाहिजे, मोठ्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. ह्याच्यात प्रोटीन कॉन्टेंट पण खूप चांगला आहे. आणि दुसरं अजून एक आपल्याकडे अक्रोड मध्ये टाईप आहे. हा दिसायला पण एकदम मोठा अक्रोड आणि खूप चांगला चवीला सुद्धा. हा कडूपणा खूप कमी लागतो, बिटर टेस्ट नसते ह्याच्यात. आणि ह्याच्यात सुद्धा खूप चांगलं आपण मागे बघितलं सेम ह्याच्यात पण तुम्ही चेक करू शकता की अक्रोडची क्वालिटी कशी आहे. आणि जेवढं जास्त ऑइल तेवढा जास्त चांगला. येस येस, अक्रोड मेन जे तुमच्या बॉडीला हवंय ते यातलं तेलच हवंय. बाकी सगळा चौथा जो निघून जाईल, पण आपल्या बॉडीला जे राहणार आहे मेन म्हणजे तो यातला तेल, ओमेगा 3 ऑइल, जे खूप महत्वाचं आहे आपल्या जॉईंटसाठी, स्पायनल कॉर्डसाठी, पाठीचे दुखणे, कमरेचे दुखणे, ह्यासाठी अक्रोड हा खूप महत्वाचा ड्रायफ्रूट आहे. खाल्लंच पाहिजे. काही लोक अक्रोड सारखं इतकं सुंदर ड्रायफ्रूट टाळतात कारण हा थोडा कडू लागतो किंवा हीट होते त्यांना खाल्ल्यावर किंवा छाले येतात तोंडाला. पण खरं तर अशा लोकांना ज्यांना बिटर लागतोय पण अक्रोडचे गुण पाहिजेत तर अक्रोड रात्री तुम्ही पाण्यात 2-3 अक्रोड भिजवा आणि सकाळी ते अक्रोड तुम्ही खाल्ला तर त्यातली जी उष्णता आहे त्यातली ती कमी होऊन जाते आणि त्यातली बिटरनेस पण कमी वाटतो. पण काही कारणाने अक्रोड खाणं हे टाळलं नाही पाहिजे. रोज 3 ते 4 अक्रोड खाल्लंच पाहिजे.
आपल्याकडे त्याशिवाय काजू सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा काजू आहे. तुम्ही काजूची साईज बघू शकता या पाकळीच्या अंतर्गत. ते केवढा मोठा आहे, माझा बोटाचा अंतर घ्या आणि काजूची साईज बघू शकता तुम्ही. 1 इंच आहे. हा लगभग 1-1.25 इंचाचा काजू असतो, जो खायला पण गोड. हा प्युअर गोवन काजू आहे. काजू हा आपल्याकडचाच खाल्ला पाहिजे, हा गोवनच खाल्ला पाहिजे. वेंगुर्ला किंवा सावंतवाडी आपल्याकडचाच गोवन काजूच खाल्ला पाहिजे. काजू कसा ओळखायचा तर ह्याच्यावर कशा प्रकारच्या सुरकुटी असतात त्यावरून तुम्ही काजू ओळखू शकता. आणि काजू कधी पण असा ब्रेक करून बघाल तुम्ही तर त्यात कणी आहे का, कुठल्या प्रकारचा खराब आहे का. बरेच काजू असा तुम्हाला दिसायला छान दिसतो, पण तो फोडल्यावर नंतर तुम्हाला त्याच्यात आळी सापडेल किंवा जाळी सापडेल तर तो काजू चांगला नाही किंवा जुना माल आहे. हा म्हणजे एकदम फ्रेश आहे. आणि काजू थोडासा येलो टोन मध्ये पाहिजे. शुभ्र पांढरा काजू दिसला तर तो केमिकल किंवा असा वॉश असू शकतो. आणि थोडा येलोइश काजू म्हणजे हा व्यवस्थित. म्हणजे तुमच्याकडे आम्ही नुसतं तुमच्या व्हरायटी नाही बघत आहे ड्रायफ्रूटच्या, तर तुमच्याकडून नॉलेज पण घेतोय की करेक्ट दर्जेदार ड्रायफ्रूट काय असतात. हे आम्हाला 4 पिढ्यांकडनं जो आलेला नॉलेज आहे, हा कुठल्या विकिपीडिया युट्यूब वरनं नॉलेज नाही किंवा व्हॉट्सअपचा नॉलेज नाही, तर हा आम्हाला 4 पिढ्यांपासून आलेला नॉलेज. आम्हालाही ऑडियन्सलाही फायदा होणार आहे या नॉलेजचा. येस. अजून एक अगदी उत्कृष्ट दर्जाचा सुकामेवा आपल्याकडे जो आहे तो आहे हा मामरा बदाम. मामरा बदाम ही खूपच पौष्टिक असते. ह्याच्यात खूप प्रोटीन असतं. ह्याच्यात पण ओमेगा 3 ऑइल्स खूप चांगले असतात. शिवाय ह्याच्यात फॉलिक ऍसिड खूप चांगला असतो, जे आपल्या बॉडीला गरजेचं आहे. बरेच लोक लहान मुलांना मामरा देणं असं डॉक्टर सुद्धा रेकमेंड करतात. आणि काही लोक स्वस्त मामरा म्हणून घेऊन टाकतात. पण ओरिजिनल मामरा हा कसा ओळखायचा तर मामरामध्ये एक अशी खण येत असेल. मी तेच बघते. करेक्ट. मामरामध्ये अशी खण येत असेल तर हा ओरिजिनल मामरा आहे. बरेच लोक मिक्स करतात मामरा आणि विकला जातो स्वस्त, कारण लोक आणि थोडंसं त्याला पावडरिश लागलं पाहिजे तर ती प्रॉपर मामरा आहे. आणि ही पण खूप उष्ण असते, पण ही रोज 2 ते 3 मामरा डेली खाल्लंच पाहिजे. लेडीजनी, लहान मुलांना सुद्धा हे ओव्हरऑल आपल्या बॉडी हेल्थसाठी खूप पौष्टिक ड्रायफ्रूट असा मामरा बदाम आहे. स्वस्तच्या नावाने मार्केटमध्ये बरंच मिक्सिंग मामरा विकला जातो, पण आपल्याकडे दर्जेदार आपण अशाच पद्धतीने कस्टमरला सुद्धा ताटात काढून मामरा दाखवतो. ते स्वतः चाखून टेस्ट करूनच निवडू शकतात आपल्या क्वालिटीचं जे काय त्यांना हवं आहे ते. अजून एक आपल्याकडे ड्रायफ्रूट जो आहे तो आहे काळा खजूर. हा अक्षरशः उत्तम क्वालिटीचा काळा खजूर आहे. बघू शकता खजूरची साईज बघा, खजूरची क्वालिटी बघा. बरेच लोक दुबईला जाऊन येतात आणि म्हणतात तशा दुबईसारखी खजूर आम्हाला पुण्यात मिळत नाही. तर तुम्ही रविवार पेठेत केला ब्रदर्समध्ये याल तर तुम्हाला पुण्यात डेफिनेटली दुबई सारखी खजूरचे बरेच ऑप्शन्स मिळतील. येस, एकदम सॉफ्टनेस तुम्ही बघू शकता काय आहे खजूरची. एकदम अगदी छोटासा सीड असतो याचा. तुम्ही याला काढलात की खजूर मध्ये खूप फायबर असतो, खूप चांगले सेलेनियम कॉन्टेंट आहे, जो आपल्या बॉडीला आयर्नची कमी आहे ह्यासाठी सुद्धा लोकांनी खजूर खाल्ला पाहिजे. नॅचरल स्वीटनेस आहे त्याच्यामुळे. येस, नॅचरल स्वीटनेस आहे. बरेच ठिकाणी तुम्ही स्वीट्स घरी बनवता दिवाळीचे किंवा कुठलेही तुम्ही स्वीट्स बनवता त्याला स्वीटनिंग मध्ये तुम्ही खजूर वापरा. साखर किंवा गुळ पेक्षा तुम्ही खजूर डायरेक्ट वापरू शकता. डेट स्वीटनिंग अशा आपल्या दुकानात बरेच प्रोडक्ट्स तुम्ही बघू शकता. खूप ऑप्शन्स आहेत. जवळजवळ काजू मध्ये आपल्याकडे 14 प्रकार आहेत. बदाम मध्ये आपल्याकडे बरोबर जवळजवळ 12 प्रकार आहेत. पिस्ते, अंजीर सगळे तुम्हाला ड्रायफ्रुट्स A to Z एकाच ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. त्यातले काही मी तुम्हाला दाखवतो. तर काजूचे काही नमुने आहेत आपल्याकडे. त्यात पिझ्झा काजू, त्यात ओरिगॅनो, हर्ब, चिली, गार्लिक आणि चीज असं त्याला कोटिंग आहे. काळी मिरी, चीज, सॉल्टेड मसाला असे फ्लेवर्स आहेत. शिवाय तुम्ही घेऊ शकता आपल्याकडनं सॉल्टेड पिस्ता आहे आपल्याकडे एकदम मोठा साईजचा. जर्दाळू आहे आपल्याकडे एकदम उच्च दर्जेचा. खारीक तुकडा आपल्याकडे डायरेक्ट कट केलेला आहे, तर तुम्हाला वेगळं कट करायची गरज नाहीये. मुलांना सुद्धा खायला जेव्हा डायरेक्टली देऊ शकता तुम्ही, डायरेक्ट खारीक तुकडा त्यांना देऊ शकता. अफगाण किसमिस आहे जी एकदम उत्तम दर्जाची आहे, तुम्ही बघू शकता इकडे.
साईज लहान आणि थोडस Yes. पिस्ता टाइप कलर आहे येस 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 अफगाण किसमिस ही दिसायला थोडी अशी दिसते त्याचा. आणि याची खासियतच अशी असते हा. थोडी सुरकती त्याच्यावर आली पाहिजे आली पाहिजे. आणि त्यामुळे त्याची गोडवा गोडवा त्याचा असतो, एकदम हा. वेगळाच असणार. शिवाय आपल्याकडे काळा मनुका सुद्धा एकदम उत्तम दर्जाचा आहे. बिन बियाचा सुद्धा आहे. ज्यांना बी नकोय खायला चावायला त्रास होत असेल तर बिन बियाचा अगदी सॉफ्ट असा काळा मनुका आपल्याकडे आहे. असे बरेच ड्रायफ्रूट आपल्याकडे तुम्हाला बघायला मिळतील. सगळेच मिळेल. शिवाय आपल्याकडे किसलेली डायरेक्ट बदाम आहे. काही लोकांना डायरेक्ट वर्ण गार्निशिंगला तुम्हाला टाकायचं असेल स्वीट मध्ये तर तुम्ही दिवाळीत रेडी टू हिअर. येस येस पिस्ता आहे, कत्री बदाम आहे, त्यानंतर डिंका आहे आपल्याकडे उत्तम दर्जाचा. मधातला आवळा आहे आपल्याकडे जो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. मधातला मुरवलेला येस वाव. साखरेतला मिळतं बाजारमध्ये. आपल्याकडे मधातला सुद्धा मुरवलेला आवळा आपल्याला. मी प्रत्येक गोष्ट टेस्ट करते. मस्तच आहे. सीड्स मध्ये सुद्धा आपल्याकडे पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड्स, फ्लॅक्स सीड, सेसमे सीड, टरबूजचे सीड्स, वॉटरमेलन All. प्रकारचे सीड्स जे काय आपल्याला स्किन हेअर साठी स्किन केअर हेअर केअर साठी बेस्ट आहे. तुम्हाला कुठलेही कॉस्मेटिक वापरायची गरज नाही. हे नॅचरल आपल्या एन्सेस्टर्सनी जे वापरलंय खाल्लंय ते आहे हे सीड्स, नॅचरल फ्रुट्स, ड्राय फ्रुट्स ज्याने त्यांच्या स्किनना खूप चांगली चमक येते. हेअर केअर त्यांचा चांगला होतो. म्हणजे बाहेरून आपल्याला बॉडीला कुठलेही स्किन केअर प्रोडक्ट वापरायची गरज नाही जर आपण बॉडीला आतूनच सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर. करेक्ट. आणि हे खूप सोपं आहे. तुम्ही डायरेक्ट आपल्या दुकानात येऊ शकता आणि तुमच्या गरजेप्रमाणे आम्ही तुम्हाला तसे ड्रायफ्रूट सजेस्ट करू शकतो. आमच्याकडे अँसेस्ट्रल नॉलेज आहे 4 पिढ्यांचा. बरोबर. की कुठल्या केअरसाठी कुठल्या प्रकारचे ड्रायफ्रूट खाल्ला पाहिजे तसं आम्ही तुम्हाला नक्कीच इथे छानपणे रेकमेंड करू शकतो. ड्रायफ्रूट शिवाय आपल्याकडे खडे मसाले सुद्धा अगदी उत्तम दर्जाचे मिळतात. अनेक लोक स्वतः घरी मसाले बनवतात वर्षभराचा आणि वर्षभर पण तुम्हाला लागलं बिर्याणी बनवली कुठली भाजी बनवली तर अगदी उत्तम दर्जाचे तुम्हाला मिळू शकतील. हे स्टार फुल किंवा बादल फुल स्टार एनिस म्हणतात. हे पण भारी क्वालिटी आहे. बेस्ट क्वालिटी सॉर्टेड आहे, क्लीन आहे. काही याच्यात किडा कोडा किंवा कुठले काडी बिडी नाही येणार. राईट. शिवाय आपल्याकडे मिरे सुद्धा अगदी उत्तम दर्जाचे तुम्हाला मिळतील. हे प्युअर आपलं केरलियन इंडियन माल तुम्हाला मिळेल. लवंग सुद्धा अगदी उत्तम दर्जाचे तुम्हाला मिळेल. त्याच्यात कुठलंही वेगळं तेल काढलेलं वगैरे नाहीये. लवंग डायरेक्ट तुम्ही एक चव करून बघू शकता इकडे आणि तुम्हाला कळेल ह्याच्यात टेस्ट ते चुरचुरपणा येत असेल तर त्यातलं तेल अगदी इंटॅक्ट आहे. राईट. आणि लालसर दिसत असेल तर ती लवंग चांगली नव्हे. अशा प्रकारची लवंग दिसली पाहिजे थोडी चॉकलेटी ब्राऊन तर ती चांगली लवंग आहे, इंडियन लवंग आहे. लाल दिसत असेल तर ती भारत हा मसाल्यांसाठी प्रसिद्धच आहे. शिवाय आपल्याकडे मसाला वेलची सुद्धा अगदी उत्तम क्वालिटीची मिळते. शिवाय हिरवी वेलची तुम्ही बघू शकता एकदम बेस्ट क्वालिटीची हिरवी वेलची आपल्याकडे. बरेचसे ना असे पोकळ असतात. येस तुम्ही एक उघडून बघू शकता. हे बघा तुम्हाला काय कसं आत दाणे तुम्हाला दिसतील. हे बघा आपल्या दुकानाची दाणेदार खासियत अशी आहे की तुम्ही येऊन स्वतः आपल्या डोळ्यांनी सगळं टेस्ट करून सॅम्पल करून बरोबर निवडू शकता. शिवाय दालचिनी सुद्धा तुम्ही बघू शकता कशा प्रकारची आहे. एकदम उत्तम दर्जाची दालचिनी सुद्धा. बरेच ह्याच्यात डुप्लिकेट पण येतात ना. येस डुप्लिकेट असते, कलर लावलेली असते. तुम्हाला कशी कळायची तर एक छोटासा तुकडा एक ओढायचा आहे आणि आपल्या जिभेवर असं त्याला ठेवायचं आहे आणि थोडा वेळ त्याला चावायचं नाहीये. त्याला पाणी सुटायला लागलं, त्याला फ्लेवर सुटायला लागलं की ती ओरिजिनल दालचिनी आहे. तुमच्या चवीला काहीच टेस्ट येत नसेल, बरं चाऊस पर्यंत टेस्ट येत नसेल तर ती ओरिजिनल दालचिनी. अच्छा. म्हणजे मसाले पण ओरिजिनल कसे असतात ते ओळखण्याचं पण नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. नक्की या केला ब्रदर्स रविवार पेठ पुणे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या व्हरायटी मसाल्यांमध्ये ड्रायफ्रुट्स मध्ये या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही जसं म्हटलात की आता दिवाळी स्पेशल गिफ्ट हॅम्पर आहेत तर ते बघायला मला नक्कीच आवडतील. येस खास दिवाळीसाठी आपल्याकडे गिफ्ट हॅम्पर्सचे पण बरेच व्हरायटी आणि ऑप्शन्स आहेत. ओके. जे तुम्ही दिवाळीमध्ये आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, कॉर्पोरेटमध्ये आपल्या एम्प्लॉईजला तुम्ही गिफ्टिंगमध्ये देऊ शकता. अगदी तुमच्या खिशाला परवडेल अशा बजेटपासनं ते भरपूर व्हरायटी कस्टमाइज सुद्धा तुम्ही करू शकता. असे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्यातले मी काही तुम्हाला आज दाखवतो. ओके. हा आपला बेसिक किट आहे जो फक्त 200 रुपयाला हा ड्रायफ्रूट बॉक्स आहे. तुम्ही देऊ शकता. ह्याच्यात काजू, बदाम आणि 2 प्रकारच्या मनुका असं तुम्ही देऊ शकता आपल्या प्रियजनांना. बरोबर. बॉक्स आहे जो तुम्ही बघू शकता अगदी एकदम ब्युटिफुल डिझाईन असलेला दिवाळी मधला. ह्याच्यात
ट्रेल मिक्स 100 ग्रॅम्स येतं, मिक्स नट्स येतात, मिक्स सीड्स येतात. ओके. अशा प्रकारचं तुम्ही हॅम्पर सुद्धा देऊ शकता. मिठाईला ऑप्शन आहे. करेक्ट. आपल्या प्रेझेंटला तुम्ही काहीतरी दिवाळीला द्यायची इच्छा असते, पण मिठाई अनेक वेळा टिकते नाही टिकते, आणि भेसळ बरंच निघालेला आहे मिठाई. काही असू शकतं. पण ड्रायफ्रूट कसं आहे, गॅरंटी तुम्हाला पौष्टिक आहे. हे 3-4 महिने टिकतं, फ्रीज मध्ये ठेवलं जाऊ शकतं. राईट. आणि शिवाय लहान मुलं मोठे सगळे खाऊ शकतात. सगळे खाऊ डायबिटीज शकतात. असलं किंवा कुठलेही आजार असले तरी सगळ्या प्रकारची लोक ड्रायफ्रूट खाऊ शकतात. असेच मध्ये अजून ऑप्शन्स आहेत जे तुम्ही बघू शकता. खास दिवाळीसाठी असा हॅम्पर प्लस तुम्ही एक अभ्यंग स्नान असंही त्यांना देऊ शकता. मस्त किट आहे. दिवाळीमध्ये असा एक किटच देऊ शकता. कस्टमाइजचं ऑप्शन आहे या प्रकारचं. हा एक थोडं अजून प्रीमियम मध्ये युनिक मध्ये 150-150 ग्रॅम असे त्याच्यात 2 ड्रायफ्रूटचे जार्स बसतात जे रियूज पण होऊ शकतात. राईट. आणि या प्रकारचा त्याला कव्हरिंग घेऊन हँगिंग पण देऊ शकता तुम्ही. मस्त. दिसायला पण सुरेख आणि एकदम परवडणारा होलसेल रेट्स मध्ये उपलब्ध आहे ते. आणि ऑनलाईन मागवू शकतात का? येस, तुम्ही आपल्या या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही हाय पाठवला, तुमची रिक्वायरमेंट पाठवली की तुम्हाला घरपोच सुद्धा हवी तेवढी क्वांटिटी पुण्यामध्ये डिलिव्हरी पुण्याच्या बाहेर सुद्धा डिलिव्हरी तुम्हाला होऊन जाईल. पुण्याच्या बाहेर पाहिजे. येस पुण्याच्या बाहेरच्या आपल्या ज्या फॉलोअर्स आहेत त्यांना सुद्धा काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा हे घरपोच पाहिजे त्या चॉईसेसचे मिळू शकतात. कुरिअर चार्जेस जे आहेत ते समोरून पे करायचे. हा, ते तुम्हाला ॲट पे आहेत. मालाचे काही दर वेगळे बदलणार नाही. मालाचा जे दर आहे तेच तुम्हाला मिळणार, योग्य दर मिळणार, होलसेल भावात मिळणार. राईट. हा पण तुम्ही हॅम्पर बघू शकता. एकदम सुंदर बॉक्स आहे, दिसायला पण एकदम मोठा दिसतो आणि याच्यात व्हरायटी पण असे 4 तुम्ही 100-100 रॅमचे वेगळे देऊ शकता आणि दिसायला पण एकदम सुरेख असा बॉक्स एक्सक्लुझिव्ह दिसेल. शिवाय तुम्हाला लग्न सराई पण येते, त्याच्यात तुम्हाला असं गिफ्टिंग मध्ये अशी ज्वेलरी किट सारख्या अशा बॉक्स मध्ये सुद्धा थोडंसं व्हीआयपी टाईप आहे. त्याच्यात काजू बदाम किंवा वेगळ्या तुम्हाला हवे ते कस्टमाइज ऑप्शन्स मधनं तुम्ही घेऊ शकता. जसं मी म्हणालो, बदाम मध्येच आपल्याकडे जवळजवळ 14 प्रकार आहेत. काजू मध्ये जवळजवळ 15-16 प्रकार आहेत आपल्याकडे. तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि या प्रकारे हा किट पण तुम्ही देऊ शकता. अजून एक असा बॉक्स तुम्ही देऊ शकता, त्याच्यात या प्रकारचे असे भरणे आहेत जे रियूज पण होऊ शकतात. दिसायला पण एकदम सुंदर आहे आणि असा हा बॉक्स आहे. याच्यात 4 आयटम बसतात 150-150 ग्रॅमचे. हा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. ओके. फेस्टिव्ह बॉक्स पॅकिंग देखील तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय. सुंदर असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्पोरेट गिफ्ट, नातेवाईकांना गिफ्ट असतील किंवा इतरही वेगवेगळ्या ऑकेजनला तुम्ही गिफ्टिंग म्हणून ड्रायफ्रूटचा तुम्हाला मिठाईला बेस्ट ऑप्शन म्हणून अवेलेबल आहे. सो नक्की या. केला ब्रदर्स, मेवावाला, पुणे रविवार पेठ या ठिकाणी मंडई मेट्रो स्टेशनपासून फक्त अगदी 300 मीटर अंतरावर आहे. रांका ज्वेलर्सच्या अगदी बाजूला आहे. ॲड्रेस इझी आहे, तुम्ही नक्की भेट द्या. या ठिकाणी खरेदी केल्याच्या नंतर कमेंट करून आम्हाला रिव्ह्यू मात्र द्यायला अजिबात विसरू नका.